पन्नास पडलेला आहे. त्याचं अचूक कारण तर खरं सखोल चौकशीनंतर समोर येईल, पण काय घडलं असावं याच्या ज्या शक्यता सध्या मान्यवर तज्ज्ञ मंडळी डिस्कस करतायत, समाज माध्यमांवरती सुद्धा येत आहेत, काही सिरियस एव्हिएशन डोमेन फॉलो करणारी मंडळी आहेत, त्यांच्या चर्चातून पुढे येतात. आपण पाहूयात या शक्यता. अपघाताची संभाव्य कारणं, दोन्ही इंजिन एकाच वेळी फेल कशी झाली असं होण्याची शक्यता अतिशय अतिशय प्रचंड दुर्मिळ. मात्र तसं झालं तर विमान निश्चित क्रॅश होतं. पायलटला करण्यासारखं फारसं काही उरतच नाही, आणि तसं झालं असेल तर पायलटने जो मेडे संदेश दिला होता त्यालाही अर्थ उरत नाही. भरारी घेण्यामध्ये फ्लॅप्सची भूमिका अतिशय महत्वाची असते. पंखावरील फ्लॅप्स जर का निकामी झाले तर हे विमान स्टॉल होऊ शकतं. स्टॉल होणं म्हणजे ते जवळपास आहे त्या स्थितीत राहणं. वेग दाखवणारी यंत्रणा सदोष, एअर स्पीड इंडिकेटर जर निकामी झालं तर पायलटला वेग चुकीचा दिसतो, ज्यामुळे टेक ऑफ नंतर अपघाताची दाट शक्यता असते. लक्षात घ्या, तुम्हाला इतकं प्रचंड विमान उडवायचंय, त्यासाठी थ्रस्ट किती द्यायचा, वेग किती पकडायचा हे अचूक कळायला हवं. टेक ऑफ करताना जर कुठली वस्तू विमानाच्या इंजिनवर आदळली तर भीषण अपघात होऊ शकतो. अहमदाबाद एअरपोर्ट हा पक्ष्यांच्या या अशा उपद्रवासाठी कुप्रसिद्ध पण आहे. बर्ड स्ट्राईक झाला तर एक किंवा दोन्ही इंजिन निकामी होण्याची शक्यता असते. आणि बर्ड स्ट्राईक म्हटलं तर अनेकांना वाटतं विमान इतकं प्रचंड मोठं, ते इंजिन म्हणजे जणू काही पक्षाचा खिमा करून टाकेल. पण त्याच्यामध्ये कसं काय एवढं नुकसान होतं, तर पक्षी ज्या स्वतःच्या वेगात